कल्पना करा, एक असा काळ जेव्हा देव आणि दानव एकत्र आले आणि कारण होतं अमरत्व. हा तो क्षण होता जेव्हा सागर हलवला गेला आणि त्या सागरातून बाहेर आली 14 दिव्य रत्ने. पण प्रश्न असा आहे, ही रत्ने नेमकी कोणती होती, ती कोणाकडे गेली आणि आज ती कुठे आहेत? चला तर समुद्र मंथनाची ही अद्भुत कथा एक एक रत्नासह अनुभवूया. मंथन सुरू होताच सर्वात आधी बाहेर आलं ते भीषण हलाहल विष. इतकं घातक की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली. तेव्हा भगवान शिव पुढे आले. त्यांनी ते विष प्राशन केलं आणि जग वाचवलं. पार्वती मातेने त्यांचा कंठ पकडला म्हणून विष गळ्यात थांबलं आणि म्हणूनच शिव झाले नीलकंठ. यानंतर प्रकट झाली कामधेनू, इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय. ती देण्यात आली ऋषींना, विशेषतः वशिष्ठ ऋषींना, आणि आज ती स्वर्गीय लोकात असल्याचं मानलं जातं. पुढे आला 7 मुखांचा दिव्य घोडा उच्चश्रवा. सुरुवातीला तो गेला दानवराजा बळीकडे, पण नंतर तो मिळाला इंद्राला आणि आज तो स्वर्गात इंद्राकडे आहे. यानंतर प्रकट झाला भव्य पांढरा 4 दात असलेला हत्ती ऐरावत. इंद्र यांनी त्याला आपलं वाहन बनवलं आणि आजही तो स्वर्गात इंद्राचं वाहन आहे. यानंतर बाहेर आला सर्वात तेजस्वी मणी कौस्तुभ. तो मिळाला भगवान विष्णूंना. आजही तो विष्णूंच्या कंठात आहे वैकुंठात. त्याच्यानंतर सुगंधी दिव्य फुलांचा पारिजात वृक्ष. तो गेला स्वर्गात इंद्राकडे. नंतर श्रीकृष्ण यांनी तो पृथ्वीवर आणला, पण आज तो अदृश्य दैवी रूपात मानला जातो. यानंतर प्रकट झाल्या त्या सुंदर अप्सरा आणि त्यात श्रेष्ठ रंभा. त्या राहिल्या इंद्राच्या दरबारात. आणि मग कमळावर बसून प्रकट झाली महालक्ष्मी, संपत्ती, सौंदर्य, समृद्धीची देवी. सर्व देवांनी त्यांना वंदन केलं, पण त्यांनी निवड केली ती भगवान विष्णूंची. आज त्या वैकुंठात विष्णूसोबत आहेत. यानंतर आली वारुणी देवी म्हणजेच मदिरा. देवांनी तिला नाकारलं आणि दानवांनी स्वीकारलं आणि ती गेली असुरांच्या लोकात. यानंतर प्रकट झाला तो चंद्र, शीतल, शांत आणि प्रकाश देणारा. भगवान शिव यांनी त्याला आपल्या मस्तकावर धारण केलं, म्हणून शिवांना म्हणतात चंद्रशेखर. यानंतर आला तो दिव्य शंख पांचजन्य. तो मिळाला विष्णूंना. महाभारतात श्रीकृष्ण यांनी वापरला होता. दिव्य शस्त्र आणि सारंग धनुष्य हे देखील विष्णूंनी धारण केलं. मग प्रकट झाले धन्वंतरी देव. हातात अमृताचा कलश आणि ते आहेत आयुर्वेदाचे जनक. सगळ्यात शेवटी आलं ते अमृत. देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा भगवान विष्णू यांनी घेतला मोहिनी अवतार आणि चातुर्याने फक्त देवांनाच अमृत पाजलं आणि देव झाले अमर. समुद्र मंथन आपल्याला शिकवतं चांगल्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो आणि वाईटातूनही काही चांगलं बाहेर येऊ शकतं. ही 14 रत्ने फक्त वस्तू नाही तर जीवनाचे तत्वज्ञान आहेत. जर तुम्हाला अशा अजून पौराणिक कथा पाहायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.